तर आज माझ्याकडे माझा आत्तेभाऊ येणार होता केळवणासाठी, म्हणजेच गोड जेवणासाठी. त्याचं लग्न आहे 9 मेला, त्याचीच इथं तयारी चालू आहे. तर जेवणासाठी बनवलं पनीरची भाजी, पुलाव आणि बासुंदी. बासुंदी सकाळीच केली, म्हणजे दिवसभर चांगली थंडसुद्धा झाली. आणि हे सगळं आवरून मला जायचं होतं मार्केटमध्ये. संध्याकाळी 6:30 झाले, नंतरच मी बाहेर पडले. लगेच अंधारही पडायला लागला. त्याच्यासाठी भेटवस्तू काय घ्यावी ना हे डोक्यामध्ये होतं. म्हणून गेले भांड्याच्या दुकानामध्ये आणि नजर पडली पितळीच्या ग्लासमध्ये. ते मला आवडले आणि पॅकिंग करायला लावले, कारण तो माझ्याकडे 8 वाजेपर्यंत येणार होता. त्याच्या आत मला जायचं होतं. पण दुकानातच मला 7:30 ते 7:45 झाले, तर घरी आले. घरी येईपर्यंत मुलीनं पूजेची तयारीसुद्धा करून घेतली आरतीची. तो जरा लेट आला, त्याचं ऑप्शन वगैरे करून घेतलं. आणि जे मुलगी बघताय तर छोटीशी, ती सानू, म्हणजेच त्याची पुतणी, मोठ्या भावाची मुलगी, तेही मस्त छान कलोरी म्हणून आली त्याच्यासोबत. हे आलेत आणि सगळ्यांनाच हळदी कुंकू देऊन घेतलं. हे जे केळवण आहेत ना, म्हणजे लिहिलेलं, ते माझ्या मुलीनेच तयारी केली बरं का आजची सगळी. बाहेरची रांगोळी मात्र मी सकाळीच काढून घेतली, कारण माझं अजून एक चॅनल आहे गुरु गौरी आर्ट्स, म्हणून तिथे मी माझ्या रांगोळ्या तिथं टाकत असते. लगेच आत आले आणि जेवायची तयारी वगैरे करून घेतली, म्हणजे ताट वाळायला घेतले. जे जे जेवण वगैरे केले ते सर्व ताटात वळलं. सांजोरी आणि चिवडासुद्धा केलेला होता, कारण आमच्या खानदेशामध्ये आवर्जून आखाजीला सांजोरी ही बनवल्या जाते. नवरदेव होता, त्याला ताट वाढलं, त्याला थोडंसं डेकोरेशन केलं, म्हणजे फिलिंग यावं, म्हणजे नवरदेव आहे म्हणून. कारण गप्पा करत कसा वेळ गेला हे कळलंच नाही. किरण आणि मी, आम्ही दोघी मिळून त्यांना वाळून दिलं. आणि हा विषय म्हणजे आज माझ्या सासूबाईंनी पण खूप मदत केली बरं का, त्यामुळे सगळं ते शक्य झालं. आणि जेवण वगैरे झालं. आम्ही आतमध्ये किचनमध्ये जेवण करायला बसलो. सगळ्यांचे जेवण झाले आणि यांनी लगेच नवरदेवाला, म्हणजे कृष्णा, ज्याचं लग्न आहे तो माझ्या आत्तेभाऊ म्हणजे कृष्णा, त्याला रुमाल, टोपी, नारळ आणि मी जी भेटवस्तू आणलेली होती ते त्याला दिली. याच्यानंतर आमचे मामा आणि आत्या तेही होते, त्यांना आम्ही पोशाख वगैरे केला, म्हणजेच आहेर. कोणी लग्नातही देते, कोणी जेवण करायला येतात गोड जेवणाला, ते माहीत दिलं जातं. आमच्याकडे लग्नाच्या आधी जेवण करतात ना, त्याला गोड जेवण म्हणतात. कोणी केळवण म्हणते तर कोणी गोड जेवण म्हणते. तुम्ही काय म्हणतात ते मला नक्कीच सांगा. आणि लग्न आहे जळगावमध्ये आणि आम्ही राहतो आळंदीमध्ये. म्हणजे लग्नाला जाणं हो का ना हो, ते म्हटलं त्यांना आधी बोलून घ्यावं आणि त्यांना काय भेटवस्तू आहे ते देऊन द्यावी. सगळे आलेत. हा त्याचा मोठा भाऊ म्हणजे बापू, नवरदेवाचा जो मोठा भाऊ, तो माझा आत्याचा मोठा मुलगा. त्यालाही रुमाल टोपी वगैरे दिली आणि हळदी कुंकू लावून ऑप्शन वगैरे केलं. आणि असे गप्पा करत हॉलमध्ये आम्ही गप्पा करत बसलो. तिथंच आम्हाला 9 साडेनऊ झालेत. सगळ्यांना साखर वगैरे दिली. तो काही नको म्हटलं, आत्ताच जेवण वगैरे झालं म्हणून राहू दे. मग जरा मस्करी करत करत कसा वेळ गेला हे कळालंच नाही. हॉलमध्येच गप्पा करत बसलो होतो. त्याला म्हटलं भेटवस्तू आणली होती, त्याला खोलून तरी बघ, म्हणजे कळेल तुला आवडते का नाही आवडत. त्यांनी खोलून बघितली आणि विशेष म्हणजे त्यांना खूप आवडली. हा तर माझा आजचा व्हिडिओ. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.